तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचं आहे. वडिलोपार्जित संपत्तीवर तसा प्रत्येकजण हक्क सांगतो, तसे वयोवृद्ध झालेल्या आईबापाची सहसा कुणी जबाबदारी घेत नाही. पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजेलही, पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे. नातं कोणतंही असो, त्या नात्याची सुरुवातच खरं बोलून करावी. यामुळं दोन व्यक्तींमधील एकमेकांवरचा विश्वास अतूट होऊन नातं मजबूत होतं. आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो, कायम नाही. शब्दांना तापमान नसते, पण ते थंडावाही देतात आणि अंतर्बाह्य जाळूनही टाकतात.